26 जानेवारीपासून मुंबईत आंदोलन करण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील शनिवारी, जानेवारी 20 जालना जिल्ह्यातून रवाना झाले. मनोज जरांगे पाटील यांचा पायी मोर्चा अहमदनगर जिल्ह्यात पोहोचला आहे. आता जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या शासकीय नोंदी आढळल्या असून हक्काचं आरक्षण द्यावं. बाकीचे प्रयत्न करायला गेल्यास त्याचे दूरगामी वाईट परिणाम होतील, असं जरांगे पाटलांनी म्हटलं आहे. ते TV9 मराठी शी संवाद साधत होते. मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण असूनही देण्यात आलं नाही. आता आरक्षण मिळालेलं असूनही सरकार वेळ मागत आहे. 7 महिन्यांपासून सरकार वेळच मागत असेल तर मराठा समाज थांबू शकत नाही. आता आरक्षण घेऊनच आंतरवालीला माघारी परतणार आहे, अन्यथा मरायलाही मी भीत नाही. इथून पुढे मराठा आरक्षणाचा संघर्ष होऊ नये म्हणूनच हा लढा आहे.